अमेरिकन नौदल तातडीनं होर्मुझची नाकेबंदी करेल असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। इतकंच नाही तर ज्या जहाजांनी इराणला टोल दिलाय अशा आंतरराष्ट्रीय समुद्रातील प्रत्येक जहाजाला अमेरिका रोखणार आहे। अमेरिका इराण शांतता चर्चा फिसकटल्यानंतर ट्रम्प यांनी लगेचच ट्रुथ सोशलवरील एका दीर्घ पोस्टमध्ये हा इशारा दिलाय। होर्मुझच्या समुद्रधुनीतून येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या प्रत्येक जहाजाची अमेरिका पूर्णपणे नाकेबंदी करणार आहे। अमेरिकन नौदल इराणने या मार्गावर पेरलेले सुरुंग नष्ट करण्यास सुरुवात करेल। कोणत्याही इराणी सैनिकांना अमेरिकेवर किंवा शांततापूर्ण प्रवास करणाऱ्या जहाजांवर गोळीबार केला तर त्यांना यमदानास धाडलं जाईल असा सज्जड दम त्यांनी दिलाय। अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीची नाकेबंदी करण्याची घोषणा केल्यानंतर इराणनं आता ऐतिहासिक संदर्भासह अमेरिकेला आव्हान दिलंय। तेहरान विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक झोहरे खराजमी यांनी अमेरिकेच्या या कृतीला साम्राज्यवादी शक्तीचं प्रदर्शन असं संबोधलंय। इराण कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे हटणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणनं शक्ती प्रदर्शन केलं। होर्मुझ समुद्रधुनीचं ड्रोन फुटेज जारी करत इराणनं कडक इशारा दिलाय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकाबंदी संदर्भात दिलेल्या विधानानंतर मध्य पूर्वेतील तणाव आता अधिकच वाढत चाललाय आणि या विधानाला प्रत्युत्तर म्हणून इराणनं सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझ समुद्रधुनीचं ड्रोनद्वारे टिपलेलं निगराणी फुटेज जारी केलंय। इराणच्या तस्नीम या वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे। इराण आणि अमेरिका चर्चेत एक नवी माहिती समोर आली आहे। इस्लामाबाद सामंजस्य करार हा होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच ही चर्चा फिसकटली। आम्ही शांततेसाठी प्रामाणिक प्रयत्न केले पण अमेरिकेनं आडमुठी भूमिका घेतली असा इराणनं दावा केला। तर इराणच्या मते अमेरिका वारंवार आपल्या मागण्या बदलतोय। शेवटच्या क्षणी अमेरिकेनं बदललेली भूमिका आणि अवास्तव मागण्यांमुळे ही चर्चा निष्फळ ठरल्याचा दावा इराणनं केला आहे। इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत रोखठोक विधान केलंय। इराणनं चर्चेच्या टेबलावर परत यावं की नाही यानं मला काही फरक पडत नाही अशा शब्दात त्यांनी इराणची मागणी धुडकावून लावली आहे। आज इराणच्या बंदरांच्या नाकाबंदीची प्रक्रिया सुरू होणार आहे। ही नाकाबंदी अत्यंत कडक असेल असे संकेतही त्यांनी दिले आहेत। अमेरिका आणि इराणमधील तणाव आता जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा बनलाय। पाकिस्तानमधील शांतता चर्चा फिसकटल्यानं आणि अमेरिकेनं इराणची सागरी नाकाबंदी जाहीर केल्यानं गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। याचे परिणाम अर्थातच कच्च्या तेलाच्या किमतींवर दिसतायत। कच्च्या तेलाच्या किमतींनी $100 प्रति बॅरेलचा टप्पा ओलांडलेला आहे। दुसरीकडे लेबनॉन इस्रायल सोबतचं युद्ध संपवण्यास तयार झालंय। राजनैतिक तोडगा काढण्यास तयार असल्याचं लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी म्हटलेलं आहे। लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे। सौदी कतार पाकिस्तानला 46,500 कोटींची मदत करणार आहे। UAEमुळे 29,000 कोटींचं कर्ज फेडलं जाणार आहे तर पैसे परत करण्यासाठी फक्त 11 दिवस बाकी आहेत। पाकिस्तानची कमकुवत परकीय चलन स्थिती सांभाळण्यासाठी ही महत्त्वाची मदत केली जाते। एप्रिलपर्यंत UAEचे $3.5 अब्ज कर्ज फेडण्याचा पाकिस्तानचा निर्णय आहे।